राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं वैभवाबळे ग्राफिक्सच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉनला ऑल वर सेट करून टाका। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या YouTube चॅनल वैभवाबळे ग्राफिक्स मध्ये। तर मित्रांनो, आज आपण रश्मिका मधना स्पेशल एस्थेटिक बीट सीन्स व्हिडिओ एडिटिंग करणार आहे। मित्रांनो, आजचा व्हिडिओ फुल कडक झाला आहे, त्यामुळे तुम्ही तो पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि कमेंट करायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला एडिटिंग संदर्भात काही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या Instagram ID ला फॉलो करून त्या ठिकाणी तुमची अडचण विचारू शकता। मी नक्की तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेल। तर मित्रांनो, तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल लागत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन होऊ शकता, लिंक डिस्क्रिप्शनला मिळून जाईल। मित्रांनो, या साठी लागणारे सर्व मटेरियल आपण आपल्या वेबसाईट वर www.vaibhabaleggraphics.in वर देत असतो। मित्रांनो, हे मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एका छोट्याशा पासवर्डची गरज लागेल। तो पासवर्ड आपण व्हिडिओ मध्ये बोलून सांगितला आहे, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर मित्रांनो, आपण जरा वेळ न घालवता आपल्या या व्हिडिओचा छोटासा स्टेटस प्रिव्ह्यू बघून घेऊया आणि आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात। सुना है तेरी अखियों से बहती है नींदें और नींदों में सपने, कभी तो किनारे पे उतर मेरे सपनों से, आजा ज़मीं पे और मिल जा कहीं पे, मिल जा कहीं। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, अशा प्रकारचा स्टेटस व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही आपण दिलेला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। अशा प्रकारचा तो बिटमार्क प्रोजेक्ट आहे। त्यानंतर मित्रांनो, सुरुवातीला यायचं आहे। मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक ओव्हरली व्हिडिओ ॲड करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो, खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमॅजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि आपला तो ओव्हरली व्हिडिओ ॲड करायला त्या ओव्हरली व्हिडिओवर क्लिक करायचं आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपला ओव्हरली व्हिडिओ या ठिकाणी ॲड झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचं आणि या ओव्हरली व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो पुन्हा सुरुवातीला येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी एक PNG ॲड करायची आहे। त्यासाठी मित्रांनो, पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि आपली ती PNG ॲड करायची, त्या PNGवर क्लिक करायचं आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपली ती PNG ठिकाणी ॲड झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचे, तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या PNGची साईज या ठिकाणी कमी करून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि या PNGला बराबर मध्यभागी सेट करून टाकायचे। त्यानंतर मित्रांनो, बॅकवर जायचं आहे आणि पुन्हा पुढच्या बिटमार्कवर येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, या PNGचा एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून कट करून टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो, इथून पुढे आपल्याला या ठिकाणी फोटो ॲड करायचे आहेत। त्यासाठी मित्रांनो, पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमॅजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचे आणि आपला पहिला फोटो ॲड करणे त्या फोटो क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपला पहिला फोटो ठिकाणी ॲड झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, या फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मित्रांनो, वर दिलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचं आणि फिल स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपला फोटो ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचं आहे आणि पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून या बिटमार्कपर्यंत या फोटोची लांबी लांबून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो, पुन्हा पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे, इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपला पुढचा फोटो ठिकाणी ॲड झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर यायचं आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो, पुन्हा पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटो क्लिक करायचे आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचे। त्यानंतर मित्रांनो, वर दिलेल्या 3 डॉटवर क्लिक करायचे आणि फिल स्क्रीन ऑप्शनवर क्लिक करायचे। अशा प्रकारे मित्रांनो, आपला फोटो पूर्ण स्क्रीनमध्ये सेट होऊन जाईल। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर येऊन जायचे आणि या फोटोचा एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅकवर जायचं आहे आणि मित्रांनो, पुन्हा पुढचा फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमॅजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि पुढचा फोटो ॲड करण्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, याही फोटोला पूर्ण स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं आहे। त्यासाठी मित्रांनो, पुन्हा वरती 3 डॉटवर क्लिक करायचं आणि फिल स्क्रीन ऑप्शन चूज करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, बघू शकता आपला हाही फोटो या ठिकाणी पूर्ण स्क्रीनमध्ये सेट झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढच्या बिटमार्कवर येऊन जायचे आणि तिसऱ्या ऑप्शनवर क्लिक करून याही फोटोच्या एक्स्ट्रा पार्ट ठिकाणी कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा बॅकवर जायचं आहे मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहेत।
चला तर मित्रांनो मी या ठिकाणी पटपट हे सर्व फोटो ॲड करून घेतो। चला तर मित्रांनो बघू शकता आपण या ठिकाणी सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो त्या ठिकाणी येऊन जायचे आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक शॅडो पीएनजी ॲड करायचे आहे। त्यासाठी मित्रांनो पुन्हा खालील्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं, इमेजिन व्हिडिओमध्ये जायचं, व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं आणि आपली शॅडो पीएनजी ॲड करणे त्या पीएनजीवर क्लिक करायचं आणि खाली दिलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपली शॅडो पीएनजी या ठिकाणी ॲड झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटला येऊन जायचं आहे आणि इथपर्यंत या शॅडो पीएनजीची लांबी लांबून घ्यायची। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक करून जायचं आहे आणि पुन्हा ज्या ठिकाणी आपला पहिला फोटो सुरू होतो त्या ठिकाणी येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक नेम पीएनजी ॲड करायची आहे। हव्या फोटोज म्हणजेच 14.27 सेकंदावर येऊन जायचे आणि आपल्याला या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी 17व्या फोटोवर म्हणजेच 21.12 सेकंदावर येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला याही फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी 19व्या फोटोवर म्हणजे 24.18 सेकंदावर येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला याही फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे, पुन्हा ठिकाणी 21व्या फोटोवर म्हणजे 27.25 सेकंदावर येऊन जायचं आहे आणि या फोटोला हा इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। चला तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपण या ठिकाणी सर्व पहिला इफेक्ट या ठिकाणी सर्व फोटोंना दिलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो बॅकअप जायचं आहे आणि पुन्हा आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। मित्रांनो या व्हिडिओचा पासवर्ड आहे 6714। त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी दुसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो बॅकअप जायचं आहे आणि पुन्हा आपला बिटमार्क प्रोजेक्ट या ठिकाणी ओपन करून घ्यायचा आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी उरलेल्या सर्व फोटोंना आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो थोडं पुढे येऊन जायचं आहे आणि त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि पुन्हा या ठिकाणी पुढच्या फोटोवर जायचं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे, पुन्हा पुढच्या फोटोवर यायचं, त्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि पुन्हा पुढच्या फोटोवर येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या फोटोला इफेक्ट देण्यासाठी त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि पुन्हा पुढच्या फोटोवर येऊन जायचं आहे। त्यानंतर मित्रांनो याही फोटोला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे। त्यासाठी मित्रांनो त्या फोटो क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट क्लिक करायचं, पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे।
त्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅकअप जायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपल्याला या ठिकाणी उरलेल्या सर्व फोटोंना इफेक्ट द्यायचा आहे। चला तर मित्रांनो मी ठिकाणी पटपट या सर्व उरलेल्या फोटोंना इफेक्ट देऊन घेतो। चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी सर्व फोटोंना इफेक्ट देऊन घेतलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे झालेला आहे। त्यानंतर मित्रांनो व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वर दिलेल्या शेअर बटनवर क्लिक करायचं आहे आणि खाली दिलेल्या एक्सपोर्ट बटनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता आपला व्हिडिओ ठिकाणी एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ पूर्णपणे एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह टू गॅलरीचा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ ठिकाणी गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। चला तर मित्रांनो अशाच नवीन आणि कडक व्हिडिओ एडिटिंगसाठी भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करून टाका। आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।